विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 2 मध्ये 5 लाख रुपयाची निधी मंजूर आणि विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले। प्रभाग क्रमांक 2 अ मधील आदर्श नगर दहिटणे येथे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून आमदार विजय कुमार देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्राचार्य नारायण बनसोडे यांच्या 5 लाख रुपयांच्या भांडवली निधीमधून अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे या कामाचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख मालक यांच्या हस्ते झाला। सर्वप्रथम बुद्ध जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महामानव गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त करून नगरसेवकांचे आभार व्यक्त केले, तर नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी भाजपा विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांनी भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले। यावेळी नगरसेवक प्राचार्य नारायण बनसोडे, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, तानाजी गव्हाणे, धोंडप्पा वगे, सुरेश जतकर, संतोष मकाशे, बाबा शिंगाडे, सोमनाथ रगबले, अभिजित गायकवाड, लक्ष्मण रणधीरे, शकील नदाफ, राजू चव्हाण, अनुज बायस, किसन बनसोडे, तात्या गायकवाड, मधुकर गायकवाड, गणेश इंगले, सुरेश सोमवंशी आणि नागरिक उपस्थित होते। तर या ठिकाणी पाण्याच्या पाईपलाईनच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले या ठिकाणचे सर्व वडीलधारी माझे काका मंडळी तसेच सर्व या ठिकाणचे नागरिक बंधू, मागच्या 5 वर्षापासून या ठिकाणी दहिटण्यात तुम्ही जे 4 नगरसेवक भारतीय जनता पार्टीला निवडून दिलात, आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जे इलेक्शन झालं, नगरसेवकचं असो, खासदारकीचं इलेक्शन, पुन्हा आमदारकीचं इलेक्शन, तुम्ही एक मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिलात आणि त्याचप्रमाणे आमदार विजय देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली 4 नगरसेवक एक मोठ्या प्रमाणात दहिटण्याचा विकास 100% विकास हा एक मनात घेत ठेवून या ठिकाणी काम करून दाखवण्याचा प्रयत्न आमच्या वतीने झाला। तुम्ही जे विश्वास दाखवलात त्याला कुठेही तडा न जाऊ देता विकास काम हा एकच आमचा मुद्दा हा तुमच्यासमोर ठेवून आम्ही काम करत होतो आणि मागच्या 5 वर्षात मला वाटतं दहिटण्यात 100% पाण्याचं पाईपलाईन, ड्रेनेज पाईपलाईन तसेच रस्त्याचे कामं या ठिकाणी होत आहेत। शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी जसं सरांनी सांगितलं की भाजपचा बालेकिल्ला म्हणलं जातं, त्याप्रमाणे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचंही मन तेवढंच मोठं आहे की त्यांनी पहिला दहिटण्याचा विकास करा, नंतर आमचा विकास शेवटी झालं तरी चालेल असं जे मोठेपणा दाखवले त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो। आणि मी आशा करतो की येणाऱ्या काळात आता इलेक्शन लागणार, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कदाचित इलेक्शन होतील आणि या इलेक्शनच्या काळात तुमचं सर्वांचं सहकार्य आम्हाला परत एकदा लाभणं आम्हाला गरजेचं आहे, कारण आपण आता मागच्या 2 वर्षाखाली जे राज्यात सत्ता परिवर्तन झालं आणि ते सत्ता परिवर्तन होताच जसं काय कुठं तर विकास कामाचे जे काय गती होतं ते कुठंतरी थांबलं गेलेलं आहे। विकासाच्या नावाने 0% काम या सरकारकडनं होत आहे आणि त्या उलट जे 5 वर्षात आपल्याला लोड शेडिंग होत नव्हतं, जे पाण्याची समस्या नव्हती, मागच्या 5 वर्षात जे आपण भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये एकही माणसाला त्रास होत नव्हता, ते उलट आता तुम्ही बघताय मागच्या 6 महिन्यात लोड शेडिंगचं प्रमाण किती वाढलेलं आहे। राज्यात अघोषित लोड शेडिंग मोठ्या प्रमाणात चालू आहे। अर्धा तासासाठी दिवसातनं 5-6 वेळा लाईट घालवतात आणि परत म्हणतात की लोड शेडिंग नाही आहे। आपल्या प्रत्येकाच्या जीवनात जे पाण्याचं महत्त्व आहे, मागच्या 1 महिन्यापासून महानगरपालिकेची सत्ता जे प्रशासकाच्या हातात गेल्यापासून आपण बघत आहात की पाण्याचं प्रेशरचं अडचण असो किंवा पाण्याचं टायमिंगचं असो किंवा आम्ही जे 4 दिवसाआड पाणी आणलं होतं त्याला परत एकदा 8 दिवसाआड 7 दिवसाआड असं मुद्दामून लोकांना त्रास देण्याचं काम या सरकारकडनं होत आहे। याचा आपल्याला त्यांना वाटत असेल आपण काही करू शकत नाही, पण हे जनता जे मनावर घेतलं तर येणाऱ्या काळात इलेक्शनमध्ये मतदानाच्या दिवशी त्यांची जागा दाखवल्याशिवाय तुम्ही राहणार नाही असा मला विश्वास आहे। आणि मी अपेक्षा करतो परत एकदा तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहून आशीर्वादवरती मतदान करणार आणि येणाऱ्या काळात सोलापुरात सुद्धा आपल्या जे कोणी ओळखीचे असतील त्यांना हे लक्षात आणून देऊन या सरकारच्या विरोधात मतदान करण्याला तुम्ही भाग पाडणार एवढं मी इथं आशावाद व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आदर्श नगर या ठिकाणी आज
आपल्या भागाचे लोकप्रिय कार्यक्रम डॉक्टर किरण देशमुख यांच्या शुभ हस्ते अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नामुळं आज काका सगळ्याला सांगायला मला आवडेल की या ठिकाणी आपण 5 लाख रुपयाची पाईपलाईन आपण मंजूर करून घेतली. या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या भागाचे नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख मालक त्यानंतर कारभारी शिंदे, माझे मार्गदर्शक माझे मामा तानाजीमा गव्हाणे, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक दोंडाप्पा वड्डे मामा, सुरेश काका जगकर, महादेवकाका जगकर आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे नेते आमचे माझे मित्र संतोषजी मठाशे, त्याचबरोबर या भागाची पुरा समर्थपणे सांभाळणारे आमचे सर्व अभिजित गायकवाड, शकील नदाफ, माझे लहान बंधू लक्ष्मण रणदिरे आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक राजेंद्र कुलकर्णी साहेब जे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर काका मला या ठिकाणी सांगायला आवडेल, गेल्या 5 वर्षामध्ये या भागामध्ये पाण्याचा प्रश्न होता आणि अनेक वेळेला आमचे सुरेशजी सोमवंशी भैया, महादेव काका असतील किंवा सुरेश काका मामा, म्हणजे बऱ्याच वेळेला या ठिकाणी जेव्हा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला तिने आम्हाला या ठिकाणी संपर्क केलेला होता, परंतु काम व्हायला थोडा उशीर झाला. आज या 5 वर्षाचा आम्ही संपत आला शेवटच्या टर्मला, परंतु काकाला मी सांगू इच्छितो, मालकांनी मला एकदाच या ठिकाणी सांगितलेलं होतं की ज्यावेळेला आमचा शेखर पाटील इथं आलेला होता पाणी बघायला, त्यावेळेला मला म्हणले की सर काय पण करा, पण ते लाईन त्यांना करून द्या, रस्ता करायच्या अगोदर आपण ड्रेनेज केलेली आहे आणि म्हणून तात्काळ त्यावेळेला यासाठी 5 लाख रुपयाचा बजेट या ठिकाणी तात्काळ आम्ही त्याच्यामध्ये घालून मंजुरी त्याला आणली. आज या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन आपण टाकतोय. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपली पाण्याची समस्या सोडू आणि आता तुमच्या समोर चावीवाल्याला सुद्धा सांगितलं की याचं नियोजन कसं करायचं आपल्याला, म्हणजे ही प्रश्न सुटून जाईल. आपल्या या भागामध्ये जर आपण बघितलं मालक, तर आता पाण्याचा प्रश्न आपला कन्नीनगर पासून दहिटण्यापर्यंतच्या असं कोणतंही एक सुद्धा बोळ नाही की ज्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन केलेली. पाण्याच्या पाईपलाईन सगळीकडे आहेत, परंतु काही ठिकाणी प्रेशरची कमतरता आज सुद्धा आहे. उदाहरणार्थ लक्ष्मीनगरचा शेवटचा टप्पा जिथं आपले संतोष मकाच्या जे शेवटचं बोळ आहे तिथं थोडा प्रॉब्लेम आहे, कारण 4 इंची लाईन मेन कोपऱ्यातनं तिथपर्यंत गेलेली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या 4 इंची लाईनवरनं प्रेशर क्रिएट व्हायचं जरा अवघड आहे. तरी पण आपण 2 ठिकाणी वॉल बसवलंय, त्याला प्रेशर देण्याचा प्रयत्न सुद्धा आपण केलाय, तरी बऱ्यापैकी प्रश्न आता सुटलाय. पण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मालकांनी त्यावेळेला सुद्धा मला म्हणलं होतं मालक की दलित वस्तीमध्ये सर हे घाला, मालक आपण त्याचं इस्टिमेट केलंय 27 लाख रुपये इस्टिमेट केलेलं आहे. मोठे पाईपलाईन काही येणाऱ्या काळामध्ये ते केले, सगळे एरिया कव्हर झाली पाहिजे म्हणून तेही काम येणाऱ्या काळामध्ये 100% होईल असं मला आशावाद या ठिकाणी आहे. कामं या भागात सगळे झाले, आता राहिले रस्त्याचं काम आहे त्याच्यासाठी थांबवलं होतं की 3 बोळाचं आहे, सगळं आपण करूया. परंतु हे कामं करत असताना आपलं सुद्धा आम्हाला खूप वेळा सहकार्य भेटलेलं आहे आणि मला हा भाग खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं, भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंबीरपणे आतापर्यंत उभारलेला हा भाग, या भागात जास्तीत जास्त मतदान आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी आणि म्हणतात की असं म्हणलं जातं की सगळ्याचं राहतं आणि आपल्या घरच्यांचं सगळ्याचं होतं, पण घरच्यांचं राहतं तसं शेवट या ठिकाणी राहिलेलं आहे. परंतु ते सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालं, त्याचाही या ठिकाणी आम्हाला आनंद आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अजून काय आपल्या समस्या असतील त्या सगळ्या समस्या सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न 100% करणार आहोत. आम्ही जरी आता नगरसेवकाचा टर्म जरी संपलेला असला तरी आमचे बॉस जे आहेत विजयकुमार देशमुख मालक त्यांनी आहेत आणि त्यांना यावेळेला चांगला 1 कोटी रुपये पुन्हा वाढीव बजेट मिळालेलं आहे. त्यामुळे निश्चितच काय कामं असतील तर आपण त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने करायचं तुम्हाला आश्वासन देतो आणि अधिक न बोलता त्या ठिकाणी मी थांबतो आणि मालकांना पण विनंती करतो की मालक आपण घ्या, या निमित्तानं 2 मिनिटं बोलावं सगळ्यांनी. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.